ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र नामदार अब्दुल सत्तार साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपले आमदार नारायणराव कुचे, वाढवतो शिल्लोडचे माजी आमदार सांडो पाटील लोखंडे, मंचावर उपस्थित असलेले भाजप, सेना, राष्ट्रवादी, मनसे, रासप, रामदास आठवले गट, कोण राहिलं? राष्ट्रवादी झालं, तुम्ही सांगा ना. बच्चू कडू, जोगेंद्र कवाडे, रासप म्हणजे जानकर, सर्व पक्षाचे नेते आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं सत्तार साहेबांनी सांगितल्याच्या नंतर मला काही भाषण करायची गरज नाही आहे. फक्त मी एकदा आपल्याला घोषणा देतो, तर पाहू द्या तुमच्या चेहऱ्यावर निवडणूक आली की नाही आली अजून. ज्याच्या चेहऱ्यावर आली ते आपोआपच हातवर करतील, दोन्ही करायची एक नाही. मी बोललो नाही अजून. आपकी बार आहे हो मूडमध्ये, तुम्ही नाही मूडमध्ये. फिर एक बार मित्र, इथं उमेदवार मी नाही आहे. उमेदवार आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे. इथंच नाही तर 543 ठिकाणी नरेंद्रभाई मोदी उमेदवार आहेत. आणि म्हणून आम्ही 13 तारखेला लोकसभेची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये पक्षांनी मला 6व्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली. तेव्हा 13 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबा, मला 6व्यांदा लोकसभेत पाठवा आणि या देशाचं प्रधानमंत्री 3ऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी यांना करा, हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. कधीकधी काँग्रेसचे लोक गावात बसल्यावर आपल्याला विचारतात का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. तर आपल्या भाजपच्या, सेनेच्या, राष्ट्रवादीच्या आणि सगळ्याच आपल्या NDAच्या पदाधिकाऱ्याला माहीत असलं पाहिजे की 2014च्या अगोदर आणि 2014च्या नंतर आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या तालुक्यात आणि आपल्या गावात आणि आपल्या जीवनात, वैयक्तिक दैनंदिन जीवनात काही बदल झाला आहे का, याची तुलना त्यांना करायला सांगा, ते करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्याला या बळावरच आपलं बूथ हे मजबूत करता येईल. कारण ही लोकसभेची निवडणूक आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आम्हाला एक मंत्र दिला आहे. अरे मी वाढवतो, तू कोण वाढवतो रे? आम्हाला एक मंत्र दिला आहे, तो आहे मेरा बूथ. सगळे म्हणा एकदा, मेरा बूथ. मागचे बोलत नाही, सावलीत बसले. मेरा बूथ. एवढ्यावरच ही निवडणूक आहे. पहा, भाषणं होत राहतील. आपलं बूथ सांभाळा. समजा राजूरच्या कार्यकर्ते त्यांना म्हणलं आपलं बूथ सांभाळा, तर त्यांनी आपलंच बूथ सांभाळायचं.
खामखेडला काय चाललं विचारायचं नाही, चांदईला काय चाललं विचारायचं नाही. आपल्या कार्यकर्त्यांना आपलं बूथ सांभाळायचं, आपण लोकसभा जिंकलो असं समजून चालायचं तुम्हाला. ही एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा. आजच्या सभेतून मी रोजच बोलतोय तुमच्याशी. काल मोठी सभा घेतली आपण, त्याच्यातही मी तेच बोललो. निवडणुकीतल्या सगळ्या सभेचं भाषण एकच असतं, पण अब्दुल सत्तार साहेबांना सांगितली गोष्ट एक लक्षात ठेवा की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. आम्ही साऱ्या सभेत 1 महिन्यापासून प्रचार करतोय. माझा दुसरा राऊंड संपलाय. माझं काँग्रेसवाल्याला चॅलेंज आहे की तुम्हाला जर का माझ्या विरोधात मतदान पाहिजे असाल तर तुम्हीच एक स्टेज बनवा, तुमच्या उमेदवाराला बोलवा किंवा तुमच्या कोणीही काँग्रेसच्या नेत्याला, राष्ट्रवादीच्या नेत्याला बोलवा आणि मला बोलवा. जर विकासामध्ये तुम्ही कमी पडले तर त्या स्टेजवर कान धरून उपाशा मारा. जर विकासात मी कमी पडलो तर मी मरीन. त्याच्यापेक्षा काय सूक्ष्म पेटी कशाला पाहिजे निवडणुकीला? पेटी कशाला पाहिजे? आधीच तुमचा EVMवर भरोसा नाही म्हणते. होऊन जाऊ उघडं. मी गेल्या 1 महिन्यापासून हे चॅलेंज करतो, अजून कोणी काँग्रेसवाला आला नाही. आणि त्याच्यामुळं आता मतं आपल्याला पडत नाही. म्हणून मी फक्त 2 गोष्टी सांगून माझं भाषण संपवणार आहे. कारण तुम्ही सगळं ऐकता रोज माझं. तुम्ही सगळेच्या गावात जाऊन आलो मी एकदा सर्कलमध्ये जाऊन आलो एकदा की आता लोक कन्व्हिन्स होत नाही त्याच्यानं, कन्फ्यूज करायचं काम करू राहिले. त्यांच्या लक्षात आलं की लोक ऐकत नाही. ऐकत नसेल तर गोंधळात टाकण्याचा प्रचार सुरू झाला. आता काय सांगतात की जर भारतीय जनता पार्टी निवडून आली, 400 खासदार निवडून आले, तर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना हे बदलून टाकणार आहे. तुम्ही गावात जा, दलितांमध्ये जा, बसा आणि सांगा त्यांना की आम्ही बाबासाहेबांची घटना बदलणार आहे. आमचं चॅलेंज आहे काँग्रेसला. भाजपनं फक्त 10 वर्ष राज्य केले आता, आणि मधले 6 वर्ष, 75 वर्षात 16 वर्ष फक्त भाजप होतं. आमच्या 2014ला मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर संसदेमध्ये संविधानाची पूजा जर कोणा केली असेल तर ते नरेंद्रभाई मोदींना केली. संविधानावर चर्चा पार्लमेंट जर कोणा करून आणली असेल तर ती नरेंद्रभाई मोदींना आणले. मला सांगा, तुम्हाला बाबासाहेबाबद्दल कनवळा आहे ना? बाबासाहेबबद्दल कनवळा आहे ना? का तुमच्या काळामध्ये संविधानाची पूजा नाही केली? का तुमच्या काळामध्ये संविधानावर तुम्ही पार्लमेंटमध्ये चर्चा नाही केली? आणि आमच्यावर आरोप करता की आम्ही संविधान बदलणार आहे. स्टेज बनवायचं सांगितलं मी तुम्हाला, त्या स्टेजवर बोलू आपण. या काँग्रेसनं संविधानामध्ये 80 वेळेस बदल केला, 80 वेळेस. आणि ज्यांनी 80 वेळेस बदल केला ते आम्हाला म्हणतात की आम्ही संविधानामध्ये बदल करणार आहे. आणि जर बदल जो कोणी येईल मायचा लाल, तो आमदार होईल का? तो खासदार होईल का? तो मंत्री होईल का? तो राष्ट्रपती होईल का? कुराण आणि बायबल आणि गीता जेवढे आम्हाला पवित्र आहेत तेवढंच आम्हाला कुराण पवित्र. ही गोष्ट लक्षात घ्या. संविधान आम्हाला पवित्र आहे तेवढंच. बाबासाहेबांची मतं पाहिजे म्हणून बाबासाहेबाचं नाव घेता. अरे या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना बाबासाहेबांना राजीनामा दिला आणि पार्लमेंटला उभे राहिले. भंडाऱ्यामध्ये पार्लमेंटला ज्यांनी संविधान लिहिलं ते पोटनिवडणूक या देशाची परंपरा आहे. पोटनिवडणुकीमध्ये या देशाचा प्रधानमंत्री
हा कधीच प्रचारला गेलेला नाही. पण बाबासाहेबाचा पराभव करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू भंडाऱ्याला गेले आणि बाबासाहेबाचा पराभव केला. दुसरी निवडणूक आली, बाबासाहेब दादरमधून उभे राहिले मुंबईला, त्यांच्या पियाला तिकीट दिलं बाबासाहेबांच्या, आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला. बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम होतं तर तुम्ही बाबासाहेबाला 2 वेळेस लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं? बाबासाहेबांना लिहिलेली घटना तुम्ही 80 वेळेस का बदलली? आणि बाबासाहेब जिवंत असताना किंवा बाबासाहेब गेल्याच्या नंतर जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हा बाबासाहेबाला तुम्ही भारतरत्न का दिला नाही? हा प्रश्न तुम्ही दलितांना आपल्या आपल्या गावात विचारा. बाबासाहेब आंबेडकरला भारतरत्न केव्हा पुरस्कार मिळाला? बाबासाहेब गेल्याच्यानंतर 30-35 वर्षांना जेव्हा व्ही पी सिंगाचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचा पाठिंबा होता, त्या टायमाला बाबासाहेबाला भारतरत्न दिला गेला. आणि हे म्हणता मी संविधान बदलणार आहे. हे मी कशासाठी सांगतो? आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन जरा बैठका घ्या दलितांचा आणि त्यांना समजून सांगा की यांनी बाबासाहेबाचा कुठं कुठं अपमान केला आहे म्हणून. संविधान बदललं, 2दा निवडणुकीत पाळलं, भारतरत्न नाही दिला आणि आज म्हणते संविधान बदलणार आहे. काँग्रेसने आता पण असंच केलं, मुस्लिम समाजाने असंच केलं. इस देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी बने तो तुमको पाकिस्तान में जाना पड़ेगा. आता प्रश्न राहिला माझा ना अब्दुल सत्तार साहेबाचा. अटल बिहारी वाजपेयी बनले, राजूरमधला एखादा मुसलमान गेला? कुठला मुसलमान गेला? आणि ज्या ज्या केंद्र सरकारनं योजना लागू केल्या त्या काही एकट्या जातीसाठी नाही, या देशातल्या 140 कोटी लोकांसाठी त्या योजना लागू केल्या. मोदीजी, अटलजी आणि अन्य भारतीय जनता पक्ष आणि आमच्या NDAतल्या पक्षाने कधी जातीवाद नाही केला. आज शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणून राहिले. मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो, शरद पवारांना मी बसलो आणि ठरलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे. कोण मंत्री होणार ठरलं, कोण पालकमंत्री होणार ठरलं. माघार का घेतली मला माहित नाही. एकदा आणि 3दा ठरलं. हे त्यांचेच पुतणे सांगू राहिले अजित पवार. पण 1985ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी आणि शरद पवार पुलोदमध्ये एकत्र असताना निवडणूक लढवली विधानसभेची. माझ्या प्रचाराला भोकरदनला शरद पवार आले. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं तर आम्ही चाललो, आणि आज आम्ही का चालत नाही? तेव्हा जातीवादी नव्हतो का आम्ही? का जातीवादी आजच झालो? तुम्हाला पद पाहिजे तेव्हा आमचा जातीवाद बंद, पण तुम्हाला पद नसलं की मग आमच्या नावानं वरडायचं. या ममता बॅनर्जी हे म्हणता आम्ही जातीवादी आहे. मी खासदार असताना, अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या. तुम्हाला रेल्वे मंत्री पाहिजे तेव्हा आम्ही जातीवादी नाही. आज कसं काय जातीवादी झालो आम्ही? नितीश कुमार जातीवादी आतापर्यंत म्हणतो ते आज आमच्या ते. फारुख अब्दुल्ला आम्हाला जातीवादी म्हणतात. फारुख अब्दुल्लाचा मुलगा उमर अब्दुल्ला हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री, उमर अब्दुल्ला आमच्या मंत्रिमंडळात होता. मुफ्ती मोहम्मद साईद त्यांची मुलगी महबूबा मुफ्ती, 3 मुख्यमंत्री, भाजपचा उपमुख्यमंत्री. आम्ही जातीवादी आहे. जाऊन सांगा, दलितात वाड्यात जा, मुस्लिम समाजात जा. आपण जाणारच नाही तर काय मतं फुकट देतील का आपल्याला कोणी? त्यांना सांगितलं पाहिजे की काँग्रेस आत्तापर्यंत खोटं बोलता आली. मोदीजी प्रधानमंत्री असो का मी प्रधानमंत्री असो, उद्या अब्दुल सत्तारला प्रधानमंत्री, उद्या ज्या काही योजना सरकारच्या येतील त्या साऱ्या देशासाठी, एकांनी साऱ्या देशातल्या 140 कोटी जनतेसाठी निर्णय घेतल्या जातात. कोण्या जातीसाठी निर्णय घेतला जात नाही. मोदी प्रधानमंत्री नको का नको?
अरे पहिल्या 2014ला निवडणूक झाल्याच्या नंतर आता नेतो आपल्याला दवाखान्यात, होतं का नव्हतं सांगा? सक्तीची कर्ज वसुली, सक्तीची नसबंदी तेव्हा आली होती धोक्यात. राष्ट्रपतीला नाही विचारता सही न घेता आणीबाणी जाहीर करणं, शिकांना मारणं. मोदीजीने लोकशाही जिवंत केली, अटलजीने लोकशाही जिवंत केली, धोक्यात तव्हा आली त्याला कदाचित स्वप्न पडलं असेल. आता बघा तुम्हाला निवडायचं आहे या देशाचं प्रधानमंत्री राहुल गांधी का या देशाचं प्रधानमंत्री मोदीजी. अरे मी खूप जुना कार्यकर्ता आहे. मी जनता पार्टीच्या निवडणूक चिन्हावर 1979 साली पहिली निवडणूक लढलो. 80ला झालं भाजप, ह्या सर्कलमधून लढलो. त्या टायमाला आम्हाला काँग्रेसवाले हिनवायचे, लोकसभेत निवडणूक आल्या तर काय म्हणायचे, आमच्या प्रधानमंत्री पदाचे उमेदवार इंदिरा गांधी, तुमचा कोण आहे सांगा. अरे आता आम्ही तुम्हाला विचारतो, आमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार नरेंद्र मोदी, तुमचा कोण आहे सांगा बेटा. हो, ज्या दिवशी एखादं नाव पुढे येईल ना त्यांच्यातलं एकच सोबत राहणार नाही, सगळे फुटून जातील. पहा म्हणून त्या शरद पवार प्रधानमंत्री गेली, ममता बॅनर्जी गेली, समजून घ्या. हे खरं आहे का खोटं आहे मला सांगा तुम्ही. हां, हे टिकतील का? आत्तापर्यंत टिकले नाही. या देशामध्ये जेव्हा जेव्हा आघाडीचे सरकार आले तेव्हा पाडण्याचं काम काँग्रेसनं केलं. जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजीला फोडलं, त्या मोरारजीचं सरकार पाडलं, चरणसिंगाला धरलं, चरणसिंगाला पाठिंबा दिला, चरणसिंगाचा पाठिंबा काढला, ते सरकार पाडलं. चंद्रशेखरला पुढे गेलं, पाठिंबा दिला, तो पाठिंबा काढला, ते सरकार पाडलं. मग देवगडा आलेत, त्यांना पाठिंबा दिला, तो काढला, देवगडा गेले. मग गुजरातचं सरकार आलं, त्यांना पाठिंबा दिला, ते पाडून टाकलं. आणि लोकांना असं दाखवून दिलं की या देशामध्ये सरकार फक्त काँग्रेसचं चालू शकतं. अरे बेटा, आम्ही दाखवून दिलं की सरकार यशस्वी कोण चालू शकतं, तर नरेंद्र मोदी चालू शकते, नरेंद्र मोदी चालू शकते. पार्लमेंटमध्ये आले, पहिल्या दिवशी पहिलं भाषण केलं आणि सांगितलं की माझं सरकार हे गरिबाप्रती, शेतकऱ्याप्रती, महिलाप्रती आणि युवाप्रती समर्पित राहील. आणि या देशाचं जे बजेट आहे त्यातलं 70% बजेट या 4 वर्गासाठी मी खर्च करेल. इथं बसलेले सारेचे सारे मध्यम वर्गातले लोक आहेत, काही गरीब आहेत, कोणी मध्यम वर्गातले आहेत. आणि सर्वे केला 2011च्या जनगणनेनुसार या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. त्यापैकी 80 कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली म्हणा किंवा गरीब कुटुंबातले आहेत. 80 कोटी लोकांना आज मोफत अन्नधान्य देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री करतायत. मी काल सांगितलं, गोष्टी छोट्या आहेत, परिणाम मोठा आहे.